नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट रांगोळी. लेखक अनामिक. आजी सासूबाई आंघोळ उरकून बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी न तुटणारी ओल्या तांदळाच्या पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं सुंदर कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता. थोड्या वेळानं बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्यानं आपली टोपली खाली ठेवता ठेवता त्याचा तोल थोडा सुटला आणि रांगोळीच्या एका पाकळीवर टोपली घासली गेली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या, त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम 15 मिनटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं. मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार इतक्यात आजीच बाहेर आल्या. त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून पण गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते. नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी 15 मिनटंसुद्धा टिकली नाही. आजी, तुम्हाला वाईट नाही का वाटलं? त्या हसल्या, म्हणाल्या, रांगोळी काढत होते तोपर्यंत ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली त्या क्षणी ती बघणाऱ्यांची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना. मग झाला त्या रांगोळीचा उद्देश सफल, हो की नाही? इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली. त्या क्षणी आजींनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हातानं सोडवून घेतल्या होत्या. कशातही अडकून राहू नये, सोडून द्यावे. संयमाने, आनंदाने, क्षमाशील वृत्तीनं जीवन जगावं. रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं तरी ते रांगोळीसारखं आहे, अल्पजीवी आहे. हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग आहे. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.